तर इथे निलेशने फुलं आणली होती, तर त्याच फुलांचा मला हार बनवायचा होता आणि मी खूप मोठासा हार बनवला एकदमच. म्हणजे कसं जे आजूबाजूला आपण ऊस लावतो ना त्या बाजूला गुंडाळता येईल. आता इथे निलेश पाणी वारून घेत आहेत कोब्यावरती, कारण इथेच आम्ही जे तुळशीचं वृंदावन आहे त्याचं पूजन करणार आहोत. म्हणजेच इथेच तुळशी विवाह जो आहे तो पार पडणार आहे. तर हा जो ऊस आहे तो तुळशीच्या भोवतालने निलेश लावून घेत आहेत. आणि लकीची गडबड बघा आधीमध्ये लकी आमच्या असतेच आधीमध्ये. आणि इथे मी उंबरट्यावरती वगैरे रांगोळी वगैरे काढून घेते. आम्हाला दोघांनाही रांगोळी काढता येत नाही ॲक्च्युली. आता पुढे तुम्ही बघालच कशी रांगोळी काढलेली आहे. फार काही नाही काढलेली आहे, जितकी जमेल तशी काढत होते. आता इथे पणत्यासुद्धा लावून घेत होते मी. तर इथे निलेशने ऊस लावून घेतलेले आहेत. आमच्याकडे ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीनेच मी तुम्हाला इथे जसं आहे तसं दाखवलं. तर तुळशीमध्ये सुद्धा एक दिवा मी लावलेला आहे. आता जी उरलेली फुले होतीत ना त्या फुलांच्या पाकळ्या मी उंबरट्यावरती टाकून घेते. तर या पद्धतीने मला माझंही आवरायचं होतं, स्वयंपाकसुद्धा करायचा होता. थोडंफार जेवण झालं होतं, सकाळी केलं होतं, फक्त पुऱ्या राहिल्या होत्या त्या करायच्या होत्या. आणि घाई गडबडीमध्ये जे काही केलेलं होतं ते दाखवायचं विसरून गेले मी व्हिडिओमध्ये. माझ्या इतकं पटकन लक्षात आलं नाही. इतकी गडबड असते ना सणावाराची बायकांना, सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. आपल्या स्वतःचं आवरण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही. आणि माझी लकी, जाड्या, कोको यांची लगबग तुम्ही बघू शकता. मध्ये 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 सारखं नुसतं मध्ये मध्ये. हा गेला डाकू, इकडे गेली लकी. तर अशा पद्धतीने मी रांगोळी काढत होते. आम्हाला रांगोळी काढता येत नाही ॲक्च्युली. तरी ते हे बघा लकी आणि डाकू कसे भांडण करतात. मग मी थोडीशी अशीच रांगोळी काढली, दिसतेच आहे तुम्हाला कशी काढली आहे ती. आणि त्यानंतर निलेश बोलले की इकडे दे मी काढेन. तर निलेशने काहीसं असं करून ठेवलं होतं. आणि कलरची रांगोळी आणायची ना आमच्या लक्षातच नाही. ही जी आम्ही रांगोळी घेतली होती खूप म्हणजे 4 वर्ष झाली घेतली होती, कारण रोज तरी काही काढणं होत नाही रांगोळी, त्यामुळे ती तितकी शिल्लक आहे. सणवार वगैरे असेल तर त्याच वेळेला आम्ही रांगोळी काढतो. तर निलेशने ह्या अशी काढली होती रांगोळी. मी थोडी काढली, निलेशने थोडी काढली. निलेशला खूप हौस आहे, म्हणजे त्यांना ना असं सणवार असू दे किंवा कार्यक्रम वगैरे असू दे पुढे पुढे धावून खूप करतात म्हणजे त्या हौसेने. आणि त्याच्या उलट माझं आहे, मी खूप आळशी आहे. मला फक्त खाण्यामध्ये इंटरेस्ट आहे, हे खरं आहे. बाकीची कामं मला खरंच म्हणजे जमतात, पण मी नाही करत. म्हणजे मला ते होतच नाही. मग वैतागून निलेशच शेवटी म्हणतात तुला सांगण्यात काही अर्थ नाही आहे, मीच स्वतःच करतो. तर मग ते स्वतःचं खूप गोष्टी आहेत. अगदी कधी कधी ते झाडून काढतात, कधी कधी फरशीसुद्धा पुसतात. मला सांगून सांगून वैतागतात की तोडू हे कर हे कर, पण मी माझ्याच्याने काही होत नाही. माझ्या मनामध्ये जोपर्यंत येत नाही तर तोपर्यंत नाही, म्हणजे मला होतच नाही. ती कोणीतरी म्हणजे सांगून वगैरे ते माझ्या मनामध्ये यावं लागतं. मग मी कोणाचीही वाट नाही बघत, मी स्वतः मग ते करते मनापासून. अगदी असं नाही की मला येत नाही, येतं पण आळस, त्यामुळे सगळ्या गोष्टी माती खातात. तर इथे बघू शकता अंधार पडलेला आहे आणि मी तुम्हाला पुढे दाखवेनच कसं सजवलेलं आहे वगैरे. आता इथे माझ्या पुऱ्या राहिल्या होत्या त्या मी करून घेतल्या. सगळ्या पुऱ्या अगदी टम्म फुगलेल्या आहेत, एकदम अशा टमटमीत. तर मी गव्हाच्या पिठाच्याच करते, मैदा वगैरे यूज नाही करत. थोडंसं 1 चमचा बेसन पण घातलं ना चवीला होते पुरी. तर ह्या तुम्ही बघू शकताय
पुऱ्या अशा आहेत आणि या पद्धतीने असं सजवलं होतं. तुळशी वृंदावन जे आहे ते एका कुंडीमध्ये लावलं होतं आणि आमच्या इथे भरपूर प्रचंड तुळशी आहेत. मी दाखवेन तुम्हाला माझ्या डेली व्लॉगमध्ये. तर या पद्धतीने रांगोळी काढली होती. तर मी वाईसवर करते आणि जाड्याला बसायचं आहे मांडीवरती. आता गेला तो. तर असं काहीसं आहे, सजवलेलं दिसतं. ही सगळी मंडळी आलेली आहेत आमच्या तुळशीच्या लग्नाला. हे जे सगळे आहेत ते माझे आजी आजोबा, मामा मामी, म्हणजे आम्हाला दोन्हीकडून नाते लागतात. हे जे सगळे आहेत ना ते निलेशच्या वहिन्या पण लागतात, मला मामी पण लागतात आणि सासवा पण लागतात. म्हणजे असं सगळं सुतड उतड आहे इथे. तुलसी विवाहाच्या मंगलाष्टका होत्या त्या म्हणून झाल्यानंतर मग आम्ही आरती सुरू होती. तर मी आरतीचं ताट घेतलं होतं. निलेश बघताय तुम्ही ते कापूर असतो ना, कापूर जाण्याचं ते कापूरबत्ती. तर ही सगळी फॅमिली, ॲक्च्युली माझ्या सासूबाई नाही आहेत, त्या गेलेल्या आहेत काशीला फिरण्यासाठी. काशी टूरवरती गेलेल्या आहेत. तर इतके सगळेजण नाही जर रस्त्यातलं औषध असं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आमचं जे तुळशीचा विवाह, तुलसी विवाह होता तो पार पडलेला आहे. ही कोणती पोज आहे? ही कोणती पोज आहे? ही कोणती पोज आहे? ही बुद्धिबळातली पोज आहे. असं काय? जमलं खाली या खाली. माझ्यापेक्षा वर चढणार नाही. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला काय बोलायचंय? नाही बोलायचं? राहू दे मग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर आणि गुड नाईट. गुड नाईट.